सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि सांगोला तालुक्याच्या सीमेवर मानगंगा नदीपात्रातील वाळू ठेक्यावरून वातावरण तापलं आहे. ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया आमचा खास रिपोर्ट. मागील अनेक वर्षापासून सांगली जिल्ह्यात शासनाकडून वाळू ठेका देणे बंद असताना आटपाडी तालुक्यातील विठलापूर कवटळी आणि सांगोला तालुक्यातील लोटेवाडी खावसपूर या गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मानगंगा नदीपात्रात तब्बल 1700 ब्रॉस वाळूचा ठेका एका बाहेरच्या तालुक्यातील संस्थेला देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. या ठेक्याला स्थानिक नागरिकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. काही महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी तहसीलदारांना भेटून ठेका रद्द करण्याची लेखी मागणीही केली होती. मात्र कोणतीही दखल न घेता सोमवारी अचानक प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तासह ठेकेदार नदीपात्रात दाखल झाले. प्रशासनाच्या या अचानक हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत ठिकाणी जोरदार विरोध दर्शवला. या ठिकाणी जो आम्ही 3 महिन्यापूर्वी तहसील ऑफिसला जो वाळूचा ठेका रद्द करण्यासाठी 4 गावच्या सरपंचांनी मिळून जो अर्ज दिलेला होता, त्या अर्जावरती आजपर्यंत 2-3 महिने आम्हाला वाटलं की तो ठेका रद्द होईल असं वाटत होतं. परंतु कालपासून पोलीस यंत्रणा तसेच प्रशासन संबंधित ठेके जो आहे तो कार्यान्वित करण्यासाठी आला. आज त्याला सर्व 4ही गावाच्या लोकांनी कडकडून विरोध केला. या संबंधित जो आम्हाला स्थगिती ऑर्डर आणायची असते, यासाठी आम्ही या संबंधात चर्चा करून उद्या ती स्थगिती आणण्यासाठी व न्यायालयामध्ये स्टे ऑर्डर दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण विचार करून तो दाखल करणार आहे. तरी मी माझी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं व 4ही गावाच्या विनंती आहे की आम्हाला काहीतरी पुरेसा कालावधी देऊन त्यांनी हा ठेका तात्पुरता रद्द करावा व आम्ही लवकरात लवकर स्टे ऑर्डर आणून आमची सर्व कायदेशीर पूर्तता करतो. दरम्यान प्रशासनाकडून हा ठेका जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ठेका जाऊ द्या, त्यांचं काय वाळू त्यांना जो ठेका मिळाला तो सुरू होत्या. आणि समजा तुम्हाला मंगळवारी स्टे मिळाला, बुधवारी स्टे मिळाला, कधी स्टे मिळाला, समजा त्यांनी या कालावधीमध्ये 200 ब्रास वाळू होती, तर 1793 वजा 200 ब्रास हे करून तुमचं जे काय असेल पुढील प्रक्रिया होईल. हा, मग ते तात्पुरतं सुरू तर होऊ द्या ना ते काम. अडवून मग काय, म्हणजे त्याच्या पाठीमागं प्रयोजन काय म्हणून अडवायचं? आम्ही पण त्यांना काय म्हणून कुठल्या शब्दानं सांगू की नाही बाबा तुम्ही हे उचलू नका म्हणून. आणि आपला जो डिसेंबर महिन्यामध्ये झाला त्याच्यानंतर इनफ टाइम आपण सगळ्यांना दिलेला आहे. आम्ही काही कधी कुणाला तुमच्याकडे आलो का? पण आता जेव्हा हे झालेलं आहे ते त्यांना आमच्याकडे कोणता अधिकार नाही की त्यांना नको मिळाला. आणि आपल्याकडे पण कोणाकडे असं काही कोर्टाची स्टे नाही आहे किंवा काय नाही आहे की आपण त्यांना अधिकारवाणीनं सांगू की नाही स्टे आणि तरी तुम्ही उचलताय. जो काही नियम आहे अटी शर्ती, तुमची मुद्दा काय आहे की अटी शर्तीनुसार त्यांना जाऊ द्या. अटी शर्ती तुम्ही स्वतः ते चेक करा, बसा इथं, आम्हीही बसतो, तेही बसतात आणि त्याच्यानुसार ते सुरू होऊ दे ना कार्यक्रम. मग काय होईल? आम्हाला कसं आहे, आता आम्हाला अडचणीचा विषय निर्माण. बरं का मॅडम, ह्या 4 गावच्या लोकांनी पाठीमागे पण तुम्हाला निवेदन दिलं होतं की आमच्या गावातली वाळू न्यायची नाही म्हणून. मग त्यानंतर तुमची कलेक्टर साहेबांशी काय पत्रव्यवहार झालाय का? पहिला आम्ही हा विषय तर मिटवतो, मग आपण आपले काय पत्र प्रश्नावली वगैरे. नाही, गावकऱ्यावरती प्रशासनाचा दबाव टाकू नका ना. त्यांनाही माहिती आहे. तुम्ही बोला साहेब, काय दबाव आहे तुमच्यावरती? ना आता पोलीस प्रोटेक्शन घेऊन आलाय तुम्ही सगळं प्रशासन. जिल्ह्यामध्ये कुठेही वाळूचा ठेका नाहीये आणि आटपाडीमध्येच वाळूचा ठेका होतोय. हे काय प्रकार आहे? प्रशासनानं सांगावं ना. काम चालू आहे. हा, बरोबर आहे. 3 दिवस सुट्टी होती. हो, बरोबर आहे. मग आम्ही आता उद्याच्याला कोर्टापुढे जायचे आणि आम्ही सकाळ कलेक्टर ऑफिसला पण चाललोय. हा, मग ठीक आहे. साहेबांशी चर्चा करू. साहेब जर आम्हाला सपोर्ट केला साहेबांनी, आम्ही त्यांना चर्चा करू. बरोबर आहे, बरोबर आहे. आमची समस्या आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. साहेब म्हटले नाही ना तुम्हाला वाळू द्यावीच लागेल, नाही चालणार तर आम्ही ठीक आहे साहेबांना, साहेबांचं मत चालून घेऊ ना. आता कसं मॅडम काय म्हणलं, तुम्ही माझ्याकडे आला, तुम्ही वर जायला पाहिजे, आम्हाला वर जायला तर वेळ द्या थोडासा. बरोबर आहे. साहेबांशी कलेक्टर साहेब बरोबर आहे. साहेब जर आम्हाला म्हटले बाबा ठीक आहे विचार करू, तो नाहीच करता येत तर मग काय थोडं आम्हाला पण नव्हती ना.
पण आता शनिवारी सुट्टी आली, कलेक्टर ऑफिसला रविवार सुट्टी आली. आज हे सगळे येणार, आम्हाला सकाळी माहिती होतं म्हणून आम्ही आज इथंच थांबलो, अडकले गेलो. आम्ही आजच गेलो असतो कलेक्टर ऑफिसला. आमचं पत्र पण तयार आहे कलेक्टर ऑफिससाठी. वेळ तर द्या ना. आता वेळ मागते त्यांना, वेळ तर द्या, वेळ द्या त्यांना. तुमच्यापाशी पण तर आम्ही थांबायला पण पाहिजे, यांच्यापाशी पण थांबायला पाहिजे ना. हा तेच की. पुन्हा जर हित माणसं जे मेन बोलणारे माणसं जर हित नसतील तर मग त्याचं काय उपयोग? सोमवारी दिवसभर 4 गावातील नागरिक, महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्यात तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली. अखेर सध्याचा स्पॉट बदलून मंगळवारी दुसऱ्या ठिकाणी मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या ठिकाणीही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला अवैध वाळू उपशावर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी असताना दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून बळाचा वापर केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. हा वाद शांततेने मार्गी लागणार की संघर्ष उफाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सांगली जिल्ह्यातील या वाळू ठेक्याच्या वादामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली असून प्रशासनाने ग्रामस्थांचा विश्वास जिंकत पुढील पावलं उचलणं गरजेचं आहे. अन्यथा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.